चला तर आज गोड खायचं खूपच मन करत आहे. आपण करूया लापसी, दलिया, काही पण म्हणा. त्यासाठी मी काजू, बदाम, गूळ, खोबरं आणि विलायची घेतलेली आहे. हे सगळं बारीक करून घेतलं आहे आणि बाहेरूनच मी गव्हाचा भरडा घेऊन आलेले आहे. भरडा किंवा लापसी, दलिया तुम्ही काहीही म्हणू शकता. तो कढईमध्ये मी थोडासा लालसर भाजून घेतलेला आहे. त्यात थोडंसं तूप पण टाकलेलं आहे. तूप टाकून मी ते थोडंसं लालसर होईपर्यंत तो भाजून घेतलेला आहे. आणि भाजल्यानंतर दुसऱ्या कुकरमध्ये मी पाणी ठेवलं. ते उकळल्यानंतर त्यात तो भाजलेला भरडा टाकून द्यायचा. तो दिल्यानंतर त्याच पाण्यामध्ये थोडंसं हलवून ते मिक्स करायचं. त्यामध्येच मी गूळ शिजायला टाकत आहे, कारण गूळ शिजताना चांगलं मिक्स होऊन जाईल आणि गोड म्हणजे समजून येईल, कमी जास्त समजून येईल. पाण्यामध्ये आणि याच्यामध्ये गूळ टाकल्यानंतर झाकण लावून घेते. आता याला 1 ते 2 शिट्ट्या देऊन टाकू. शिट्ट्या दिल्यानंतर तो तुम्ही बघा कसा मऊसर शिजलेला आहे आणि लुसलुशीत एकदम सुट्टा एकदम मऊ शिजलेला आहे दलिया शिजल्यानंतर मी जो काजू, बदाम, खोबरं आणि याचं बारीक केलेलं आहे मिश्रण, ते तुपामध्ये आपण लालसर असं भाजून घेऊया. अगोदर काजू बदाम टाकूया, नंतर खोबरं. आता हे सगळं मिश्रण मी एकत्र करून लालसर व खुसखुशीत होईपर्यंत त्या तुपामध्ये भाजून घेणार आहे. आता हे पूर्ण बघा लालसर भाजलेलं आहे, खुसखुशीत झालेलं आहे. हे ते कुकरमध्ये जो आपण भरडा शिजून घेतलेला आहे त्यावरती मी हा टाकून देणार आहे आणि मिक्स करणार आहे. आणि थोडा वेळ इंडक्शनवर तसंच ठेवून थोडंसं त्याला थोडंसं वाफ पण शिजू पण देते, थोडं मिक्स होईपर्यंत. आपला मस्तपैकी लापसी आणि दलिया तयार झालेला आहे, एकदम मऊ लुसलुशीत. हे येते आणि तिला विचारते टेस्ट कशी झालेली. खरं खरं सांगायची. हा बर, कशी आहे? गुळ जास्त आहे कमी? इतकी छान टेस्ट आणि इतकी मस्त झालेली आहे. म्हणजे मला व्हिडिओ बघा. असं वाटतं की हा सर्वच लापशी एकदमच खाऊन टाका, सगळी खाऊन टाका. आणि अजून देते. जबरदस्त, एक नंबर. थँक्यू. तुम्ही खाऊन बघा आणि नक्की ट्राय करा. तुम्हालाच दिले आम्ही अगोदर टेस्ट करायला. चला, थँक्यू. सांगते खाऊन बघा आणि नक्की ट्राय करा.